नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण एकदम झटपट 10 मिनिटात होणारा हा खमंग रवा ढोकळा बनवणार आहोत. न रवा भिजवण्याचं टेन्शन ना काही. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून पोहे ॲड केलेले आहे. त्याच्यामध्ये नंतर 2 टेबलस्पून दही ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला ह्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ती आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. त्यानंतर आपल्याला ज्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने. तुम्ही पाहू शकता. बघा इथे मी केक टिन घेतलेला आहे. आता आपण जो बॅटर बनवून घेतला त्याच्यामध्ये अर्ध पॅकेट इनो टाकत आहे मी. तुम्ही सोडा वापरला तरीही चालेल. बघा थोडंसं पाणी टाकायचं आणि छान फेटवून घ्यायचं, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. जो आपण केक टिन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत. एकदम मस्त टेस्टी आणि झटपट हा ढोकळा बनवून रेडी होतो. रवा ढोकळा म्हणू शकता आणि नाश्त्यासाठी एकदम छान पर्याय आहे. बघा आता हा छान एकदम आपण ट्रान्सफर करून घेऊया. ट्रान्सफर झाल्यानंतर 2 ते 3 वेळा टॅप करायचं. त्याच्यामध्ये बबल्स वगैरे काही असतील तर ते निघून जातात. टॅप झाल्यानंतर वरती थोडासा रेड कलर चिली पावडर टाकत आहे मी, रेड चिली पावडर. त्यानंतर बघा इथे मी कढईमध्ये स्टँड ठेवला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून वरती हे आपलं बाउल ठेवत आहे आणि झाकण ठेवून याला 10 मिनिटं आपल्याला वाफलवून घ्यायचं आहे. एकदम मस्त टेस्टी असा होतो. बघा आता 10 मिनिटानंतर आपला ढोकळा एकदम छान असा फुललेला आहे. त्याच्यामध्ये टूथपिक घालून बघायची. टूथपिकला नाही चिटकलं तर म्हणायचं आपला हा ढोकळा रेडी आहे. थोडा थंड झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कोथिंबीरची फोडणी ॲड करायची आहे. एकदम मस्त टेस्टी असा होतो. बघा तुम्ही पाहू शकता एकदम छान झालेला आहे. तुम्हाला मी आता एक पीस बाजूला काढून दाखवते. बघा किती इझिली निघतो. आपण तेल लावलं होतं आधी केक टिनला, त्याच्यामुळे इझिली निघत आहे, चिटकून बसलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकतात. बघा तुम्हाला आता मी मोडून पण दाखवते. एकदम छान जाळीदार असा हा आपला खमंग रवा ढोकळा बनवून रेडी आहे. बघा एकदम छान टेस्टी आणि झटपट होतो. न रवा भिजत घालायची टेन्शन ना काही. अगदी गडबडीच्या वेळेस तुम्ही हा खमंग रवा ढोकळा नाश्त्यासाठी बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.